हॅलो फ्रेंड्स, आज आपण टिटवाळा गणपती मंदिर ते खडवली बाय रोड आहे की नाही वॉटर पार्क, म्हणजे वॉटर पार्क म्हणा किंवा नदी म्हणा, तिथं आपण जातो आहे. कारण फ्रीमध्ये महत्त्वाचं म्हणजे 1 रुपया न देता आपण अनलिमिटेड वॉटर पार्कला जसं एन्जॉय करतो तसं करणार आहोत. उन्हाळ्याचे दिवस चालू आहेत, एन्जॉयमेंट करण्यासाठी कुठं जातो मंदिर टिटवाळ्याचा. जर कोणी टिटवाळाहून खडवलीला जात असेल ना बाय रोड, तर तुम्हाला दाखवत आपण वॉटर पार्क म्हणून जाऊत. आपण बेस्ट आहे वीकेंड सेलिब्रेट करण्यासाठी, फ्रीमध्ये स्वच्छ हायजीन क्लीन वॉटर पार्क. चलो लेस. ट्रॅफिक आहे आज चतुर्थी, पाठीमागचा रोड थारवानी साईडकडून जाते. खूप एक्साइटमेंट आहे. नेम थारवानी बोलतात. या साईडला इथं नदीचा रोड आहे मंदिराच्या पाठीमागून. आता हे काही अंतरावरच नदी आहे. इथं रिव्हर मून म्हणायचं रिसॉर्ट आहे, हा सुद्धा चालू झालेला. मस्त तुम्ही वीकेंड सेलिब्रेट करू शकता. तुम्हाला सजेस्ट करेल सॅटर्डे आणि संडेला न येण्याचं, त्याच्या मधामध्ये सुट्टीमध्ये किंवा असं येऊ शकता. हे नदीला पाणी आहे भरपूर, काळू रिव्हर आहे ही. तुम्ही जाऊ शकता इथून. गुरवली झाले की मग थोडेच अंतरावर काही किलोमीटरवर फाटक लागल्यानंतर तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करेल. गावाजवळ आलेलं फाटक आहे हा. सध्या रेल्वे क्रॉसिंग नाही, त्याच्यामुळे सिग्नल जातोय आपण. बऱ्याच वेळेला इथं क्रॉसिंग लागते. गुरवलीच्या थोडं समोर गेली की क्रॉसिंग आहे. राईट साईडला वळायचं क्रॉसिंगहून खडवलीला जाताना. भिवंडीकडे जातो रोड सरळ, आणि राईट साईडला खडवलीकडे जातो. आपण पाहू शकतो. सांगोडे, वासुंद्री, खडवली, कोंडेरी. खडवली आपल्या राईट साईडला. चलो, आम्ही पण उन्हाळ्यामध्ये फर्स्ट टाइम जातो आता खडवलीला. महामार्ग इगतपुरी ते आमनी चालू होणार आहे. हा बघा, बाळासाहेब ठाकरे तिथं टोल नाका. खडवलीच्या अगोदरचं राळे गाव आलेलं आहे. तर बघा मुलं कसं क्रिकेट खेळतात सायंकाळच्या वेळेला. मुलं मस्त क्रिकेट खेळत आहे. कॉलेजचे दिवस आठवलेले आहेत, आम्ही असंच क्रिकेट खेळायचो. खडवली स्टेशनच्या आपण जवळ आलेलो आहोत. हे बघा, साईडलाच पटरी आहे, इथं रोड आहे. असं क्वचितच असते जवळ रोड. आणि हे खडवली स्टेशन तसं पाहिलं तर सुटसुटीत आहे, जास्त गर्दी नाही, काही नाही. असं चॉल टाईप घरं पण आहेत, हे पण आहे. खडवलीला मुख्य आकर्षण आहे खडवलीची नदी. वेस्ट आहे. आपण टिटवाळा ते खडवली रस्त्याला येतो. तो चौक लागतो इथं. या टाइमला आवक जावक असल्यामुळं गर्दी होते. तसा पाहिलं तर खडवली स्टेशनपासून नदी 800 मीटर अंतरावर आहे. हा चौक आहे. चौकहून लेफ्ट साईडला टर्न मारायचं. नदीच्या दिशेने आपण जातोय आता. हा खडवली स्टेशनकडे रस्ता जातो आणि हा नदीकडे छत्रपती शिवाजी महाराज प्रवेशद्वार. स्टेशनपासून नदी अवघ्या 800 मीटर अंतरावर आहे. आपण आलो पहा, बघू शकता आपण. एकदम थंड गारवा वाटतोय. नदीचं पाणी
जे आपलं आपण बोललो तर एक्साइटमेंट होती बघा, पैसा वसूल दृश्य आहे एकदम. पाणी उथळ माझ्या बघा, आंघोळ बघा फ्रीमध्ये वॉटर पार्क. तुम्हाला बोललो होतो ना ते बघा, कपडे धुवू शकता, आंघोळ करू शकता, एन्जॉय करू शकता लहान मुलांना घेऊन, कारण गाड्या पण धुवू शकता. सर बोलले तसं फ्री सर्व्हिसिंग. महत्वाचं काय, नदी खोल नाही आणि महत्वाचं दगड आहेत तिथं. खडवलीच्या नावानंच तुम्ही अंदाजा लावू शकता की खडकाळ जमीन आहे. मातोश्री वृद्धाश्रम इथं. आपण नदीकडे जाऊ राईट साईडला. आपण बी नदीचा पाण्याचा आस्वाद घेऊ. बघा इथं सगळे कॅम्प लागलेले आहेत, टेंट म्हणजे पैसे देऊन. हा पडग्याकडे रस्ता जातो बघा. तर आपण नदीकडे जातोय, नदीच्या दिशेनं. इकडं हॉटेल, घाटावरचं फील येतो की नाही. हे सगळे जे तुम्हाला दिसत आहेत ना, हे सगळे काय बोलतात, किराया देऊन किंवा काही करून आपण राहू शकतो. ते पण नॉमिनल, जास्त पण नाही. जसं जू चौपाटीला आपण देतो ना चटाईवर बसण्यासाठी, तसं इथं ऊन असल्यामुळे ना जास्त ऊन लागते नदीच्या पाण्यासाठी, बाष्पीभवन होते ना, त्यामुळे इथं बघा इथं आंघोळ आता त्याच्यामुळे आहे बरं. नॉमिनल फीस देऊन आपण करू शकतो इथं. ठीक आहे. इथं छोटे छोटे दुकान आहे पाण्याच्या याच्यावर. बघा माणसं कसं वॉटर पार्कचा फील घेतात बघा. कपडे धुत आहेत एकदम क्लीन. इंद्रायणी नदीचा फील येतोय आपल्याला. ही आहे खडवलीची नदी. पाणी बघताय एकदम काळेशार, विदाउट पोल्युशन. अनलिमिटेड आनंद घेऊ शकता तुम्ही, तर फुल एन्जॉय करू शकता. पाणी वाहतं आहे, एकदम चांगलं आहे. धोक्याची पातळी पण नाही, कारण पाण्याची पातळी लेवलमध्ये आहे. मला एकदम मनमुराद वॉटर पार्कसारखा आनंद घेऊ शकता आपण. हे इथं राहण्यासाठी पण आहे, तिथं ड्रेस चेंज करण्यासाठी लेडीजला किंवा याच्यामध्ये हे करू शकतो. डायरेक्ट आपण येऊ शकतो या साईडला. इथून गाडी उतरते त्या साईडला आहे. पार्क विदाउट पैसे आहेत तिथं. काय पार्किंगला काय पैसे घेत नाहीत काही नाही, फक्त इथं ड्रेस चेंज करण्याचे पैसे घेतात. येऊ शकतात तुम्ही. पाणी बघा किती स्वच्छ आहे इथं. वॉटर पार्कमध्ये पण पाणी नसेल असं, पाणी साचलेलं असतं. हे वाहतं पाणी आहे. बघा किती मनमुराद आनंद घेत आहेत ते. लहान मुलं पण, मुलगी पण बघा किती खुश आहे. तो बघा, तो मुलगा मासा पकडतो तो विकण्यासाठी. लाईव्ह आपण मासेमारी पण करू शकता, काही प्रॉब्लेम नाही. एक विकेंडला मस्त आहे. खडवली स्टेशनवर पण येऊ शकता तुम्ही. काय बोलताय, कल्याण स्टेशनहून खडवलीला गाडी जर पकडली तर, किंवा मग टिटवाळाहून मंदिरचं दर्शन करून तुम्ही इथं पण येऊ शकता. दोन्ही पण ऑप्शन आहेत. जर टिटवाळाहून तुम्ही इथं बाय रोडनं आला तर तुम्हाला 7-8 किलोमीटरचं अंतर आहे, आणि खडवली स्टेशनपासून आला तर काय 700 मीटर अंतरावर आहे. खडवली स्टेशनपासून नदी येऊ शकता तुम्ही. पाणी काही जास्त नाही, खूप ऊन लागतं.
कसे मनमुराद आनंद लुटत आहे. हा जलपरा आहे बघा कसा मस्त एन्जॉय घेतो. निर्मळ पाणी आहे. मुलं किती आनंद घेतात. खडकाळ आहे. खडवली का नाव पडलं याच्यामुळं, त्यामुळे तर तुम्हाला गाळ भेटणार नाही नदीमध्ये किंवा काही नाही. 800-900 रुपये असं कुठं वॉटर पार्कमध्ये घालण्यापेक्षा इथं तुम्ही नॅचरल पाणी पण येऊ शकता. वाहतं पाणी आहे. इथं श्राद्ध करतात. श्राद्धाचा घाट पण आहे. सगळं धार्मिक पण आहे आणि एकदम फ्री आहे. तुम्ही एन्जॉय करू शकता इथं. बघा हे माणसं कसं मनमुराद आनंद घेतात. काय घरी बसून करणार आहात. काम तर सर्वजण करतात. मी करतोय, तुम्ही करतोय, पण असे क्षण एन्जॉय करायचे असतात. काही लागत नाही. लोकल ट्रेन सरळ पकडायची कल्याण ते टिटवाळा नाही तर खडवली तिथपर्यंत यायचं. मस्त एन्जॉय करायचं. तुम्ही अख्खा दिवस जातो तुमचा. ऊन लागणार नाही किंवा काही नाही. पाणी आहे, जेवणाची व्यवस्था आहे. आणखी काय पाहिजे तुम्हाला. हे ड्रेस चेंज करण्यासाठी स्वच्छ आहे एकदम. वातावरण पण बघू शकता तुम्ही. हे पहा मी नदी पात्राच्या इथं आलोय. आता कसं संध्याकाळचा थोडा वेळ झालेला आहे. मी जॉब सुटून आलो आहे इथं कारण ते खास तुम्हाला दाखवण्यासाठी. कारण मला राहवलं नाही की कारण हा नदी आहे की नाही एकदम फ्री वॉटर पार्क तुम्हाला दाखवण्यासाठी. कारण तुम्ही या विकेंडला गुड फ्रायडे किंवा संडे या असं मधामधल्या सुट्ट्या आहेत ना तर एप्रिलमध्ये लागोपाठ ते तुम्ही एन्जॉय करण्यासाठी यावं. बघा पाणी कसं आहे. तुम्ही तिथं जास्त पाणी वाहत आहे म्हणून त्या साईडला तुम्ही जाऊ नका. इथून थोडंसं इथं ते इथपर्यंत जाऊ शकता तुम्ही. मस्त पाणी बघा. लहान मुलांना पण इथं खेळू शकता. बघा लहान मुलं किती मस्त एन्जॉय करत आहेत. ती छोटी दिदी बघा कशी एन्जॉय करते ती आहे ना. हे बघा इथं पण सगळेजण करतात एन्जॉय. सर्वजण करतात. पाणी पण जास्त खोल नाही. हे काय मजा. इथं जास्तीत जास्त फेंडरीपर्यंत पाणी येतोय. पाणी एकदम थंड आहे. एक वीकेंड तुमचा मस्तपैकी जाऊ शकतो. वॉटर पार्कमध्ये पैसे घालण्यापेक्षा एक बेस्ट सजेशन आणि ऑब्विसली तुमची चॉईस. पाहू शकता नदीचं पाणी कसं या भर उन्हाळ्यामध्ये पण वाहत आहे. आणखी काय पाहिजे. नॅचरल पाणी आहे. जास्त दूर जायची आवश्यकता नाही. शकता तुम्ही कसं वाहत आहे त्या उन्हाळ्यामध्ये पण. इथं जास्त खोल नाही पण नदीच्या अर्ध्या पात्रामध्ये जर तिथे नाही जायचं त्याच्या अलीकडेच आपण बघा हे खडकाळ जमीन आहे. इथून तुम्ही हे करू शकता. पाय थोडे निसटतील त्यामुळं थोडं सांभाळून वजन ते लहान मुलांना हे करून. पाण्याचा प्रभाव बघू शकता तुम्ही. आवाज कसा येतोय. असं वाटतंय समुद्राच्या लाटा आहेत. एकदम वाहतं पाणी. निखळ स्वच्छ काळशार पाणी. या धकाधकीच्या लाईफमध्ये आपण इथं विरंगुळ्यासाठी येऊ शकता. कारण प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये ट्रेस आहे आणि सुखाचे क्षण एन्जॉय करण्याचे खूप कमी चान्सेस आहे. का आपण छोटे छोटे सुखाचे क्षण आपण एन्जॉय नाही करणार. हा आपला अधिकार आहे. असं मोठे स्वप्न पाहण्यापेक्षा आठवड्यातून म्हणा 15 दिवसातून येत राहणार. एकदम फील भारी येते. पाहू शकता तुम्ही. आणखी सुद्धा दिवस मावळला तरी कसं हा पक्षी जातोय. ऑफिसचा टाईम सुटल्यानंतर आलेलो आहे. सायंकाळची वेळ झालेली आहे. पाहू शकता तुम्ही मी इथं नदीच्या पात्रामध्ये बसलेलो आहे. कारण ऑफिसचं वर्कलोड किंवा पेशंटला हँडल हे सगळं करून सुद्धा आपण माणसाला आम्हाला पण सुद्धा स्ट्रेस येतोय. तर हे एकदम विरंगुळेचं छान ठिकाण आहे. पाण्यामध्ये एक वेगळाच आनंद असतो. आणि आमच्या मराठवाड्यांच्या मुलांना जर पाण्याचं महत्त्व कोणी न सांगितलेलंच बरं. कारण आम्हालाच माहीत आहे पाणी किती अमृत आहे आमच्यासाठी. हे असं डोळ्यांना सुखवणारं पाणी निळशार काळभोर काय पाहिजे आणखी. हे आकाश असं स्वच्छ एक माइंड रिलॅक्स करतोय. बघा मी बसलोय पाण्याच्या बीचोबीच मधामध्ये. हे नदी वाहत आहे. एकदम थंड लागते. ओलावा मस्त वाटते. तुम्ही या सजेस्ट करतोय मी तुम्हाला आवर्जून. तुम्हाला बेस्ट वाटेल बघा हे वीकेंड प्लेस. चला भरपूर वेळ झालेला आहे. गेली तासभरापासून मी आलेलो आहे तर खास तुम्हाला दाखवण्यासाठी. कारण मी आता नेहमी येतोय असं आठवड्यातून 2-3 वेळेस तरी नक्की चक्कर मारतोय मी इथं. कदाचित मी तुम्हाला भेटेल पण
इथं आल्यानंतर विरंगुळा टाईम म्हणून या तुम्ही आवर्जून भेट द्या. बघा हे पाणी किती निळशार आहे. चला ब्लॉग इथंच थांबवतो आणि तुम्हाला नक्की आवडला असेल तर लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा. ओके, भेटूया आपण पुढच्या नेक्स्ट ब्लॉगला.